माऊला हक कर. माऊच्या मध्ये दिसतच नाही मला. उशी गोरू उशी घे. ये चल माऊ आपण गुड मॉर्निंग बोलायचं. मोमो ए मोमो. अरे मेरा झोपले. अरे सरप्राईज दाखव पप्पांना. ही लाल झालंय नाही ना थोडंच आहे. वाव समीर पुढे काय डंबेल आहे मसल्स आहे. छान आहे पक्का. छान आहे. नाव पण वगैरे मस्त आलंय. बोले जास्त हात नको लावायला. 10-15 दिवस. हा आणि वॅसलीन कंटिन्यू लावायचं. भारी एकदम मस्त. हे खूप छान नाव एकदम मस्त लिहिलंय ना. खूप भारी. आणि डिटेलिंग बघ ना एकदम सही एकदम सही. असं ते प्रिंट केल्यासारखं वाटतंय. म्हणजे टॅटू पेक्षा असं ते प्रिंट असतं ना आपण स्टिकर वगैरे लावतो तसं. वर्कआउट नाही करायला सांगितलं. अच्छा मस्त ना. असं वाटत होतं तो पाटीला पण करावा. तो असा नव्हता. एक मस्त होता. आता मी काढेन अजून. कसं वाटलं? दुखलं? स्टार्टिंगला खूप दुखलं. नंतरला गप्पा मारताना मग काय नाही एवढं वाटलं. दुखलं म्हणजे ते फक्त असं नाही वाटलं ते पेन होत होतं आणि थोडं शेड्स देत होते ना मसल्स तेव्हा पण दुखलं. अच्छा मस्त भारी वाटतं. मस्त. आम्ही स्टुडिओ मध्ये वगैरे फोटो पण काढले. हा का. फुल स्लीव्हच घालून जा. त्याला दाखवू नको आता. फुल असंच करेन आता. वॉश बिश करायचं सगळं. सो दिस इज माय सरप्राईज. समीर शॉक होईल. पण इकडच्या पेक्षा हे मला बेटर आहे. हो हे इकडे आधी मी काढणार होती रिंग फिंगर वरती. पण ते लगेच जाणार बोलले. दिसणार नाही एवढं म्हणून म्हटलं हेच राहू दे. मस्त यार. पहिला टॅटू माझा. आता काय राहिलंय? आता ना त्यांनी सांगितलंय की बेबी सोपनी वगैरे फोमनी वॉश करायचं. आणि हे नाही तुझं काय राहिलंय घ्यायचं? मम्मी आता बँगल्स आणायला गेली. बँगल्स आणायला गेले. माझं काय नाही राहिलं. फक्त समीरचा ड्रेसच ना. गोलगोली नथनी बघायला जाणार आहे. समीरचा ड्रेस. हा आणि काय फ्लॉवर्स वगैरे आणू ते सजवायला थोडंफार. ते कोणते फ्लॉवर्स? थोडंसं आपलं बँगल्स वगैरे एका प्लेटमध्ये ठेवून. ओके ओके ओके. हा 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 तसं काहीतरी करू. बाकीचं ऑलमोस्ट झालं. या टाइमला डान्स बसवायचा होता माझ्या एकटीचा. बसव ना आता संध्या. तुला आता काहीच काम नाहीये ना. म्हणजे आता नाही तिकडून आल्यावर. नाही मग काय नाही. घेऊ काय नॉर्मल. काय घेऊ? माइल्ड सोप घे ना. बेबोचं घेते हिमालयाचं. ते बघ समोर टॅपच्या बाजूला. हा घड्याळ बघ. आठवड्या झालं म्हणजे आता बघ ना. तसं पण किती दिवस मिळाले? 2 ते 3च वीकेंड मिळाले. आणि नंतर वीकेंड तर पहिला वीकेंड तर साडी आणायला गेला आपला पुण्याला. तेव्हा 1-2 दिवसामध्ये साड्यांचं झालं. मग त्याच्यानंतरला प्रत्येक वीकेंड एका दिवशी एक साडी दुसऱ्या दिवशी दुसरी साडी. बस मग एक ते पण दुपार गेली फक्त ज्वेलरीला. अरे हो. त्याच्यानंतर काम वगैरे 7ला संपवून त्याचं ऑफिस 8ला सुटायचा तो. मग फक्त ज्वेलरी शॉप तर 8:30ला बंद व्हायची. मग त्यामुळे काय टाइमच नाही मिळाला. म्हणजे 7-8 नंतर जसं होईल तसं सगळं मॅनेज करायला लागायचं. म्हणजे घरात नव्हतीच मी 15 दिवस झाले. 7-8 नंतर आता बघू. शेवटचा दिवस आहे. लग्नाची तयारी आता लगेच सुरू कर. हे इथून थोडंसं रिलॅक्स झालं ना आठवड्याभर की लगेच लग्नाची तयारी सुरू कर. सगळे टॅप टॅप करूया. बघू. सही एकदम मस्त वाटत. हॅलो गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माझी मीरा. आणि माझी मीरा सध्या झोपली इथे. मीराला जवळपास 12 वाजल्यापासून झोपायचं होतं. फायनली ती 3:30ला झोपली आहे. आणि सकाळपासून गडबड चालू होती. कारण का आता फक्त एकच दिवस राहिला एंगेजमेंटसाठी. आणि उद्या एंगेजमेंट आहे. आणि आजच्या दिवसातच बाकी सगळी म्हणजे जी फायनल जी कामं राहिलेत ती कामं करायची. म्हणजे मम्मी आणि त्या गेल्यात त्यांचं काम करायला. गौरी गेली आता ह्याच्यासोबत समीर सोबत त्याचा ड्रेस आणायला.
आणि चिराग पण गेला एक त्यांना सोडायला आणि मी घरात आहे. मी घरातलं थोडंफार उरकलं. बाकीचं सगळ्यांचं सगळं चालू आहे. माझी सगळी तयारी निमेश मागून घेऊन येतो कारण का माझी साडी इस्त्रीला होती. माझं मीराचा ड्रेस स्टिचिंगला दिला होता तिकडे त्यांच्याकडेच होता. असं सगळं पसरलेलं होतं. त्याच्यामुळे आता निमेश सगळं ते वाइंड अप करून घेऊन येतोय. ते पण तिथून निघालेत. आता 3 तासात वगैरे पोहोचतील ते 7 वाजेपर्यंत. होपसो पोहोचले पाहिजेत. सो सकाळपासून अजिबात वेळ नाही मिळाला कारण का काही ना काही सतत चालू होतं आणि मीराचं काही फंक्शन असलं ना टचवूड असं होऊ नये पण काही फंक्शन असलं की मीराला काही ना काहीतरी म्हणजे तिला अक्षरशः तिला 11 वाजल्यापासूनच झोपायचं होतं. जी ती 9 वाजता उठली तरी पण तिला 11 वाजल्यापासूनच झोपायचं होतं आणि शेवटी फायनली ती 3:30ला झोपली. म्हणजे तिने इतका वेळ माझा घेतला की नाही तू झोप तू माझ्यासोबत झोप. मी काहीच नाही केलं अक्षरशः फक्त आंघोळ तिला मी आधी आंघोळ करून घेतली आणि तिला कशी बशी 2:30-3ला आंघोळ घातली. त्याच्यानंतर ती रेडी झाली आणि मग ती झोपली. सो इथे आल्यापासून मीराचं खाण्यात पण बिलकुल लक्ष नाहीये. एक तर ऑलरेडी टायफॉइडमुळे ती थोडीफार अशी तापामुळे वीक झाली होती त्यामुळे पण तिचं खाण्याकडे दुर्लक्ष होतं आणि आता इथे येऊन तिला नुसतं खेळायचं असतं. ती आणि मागचा आठवडा पण आमचा गावालाच गेला तेव्हा पण तिचं खाण्याकडे लक्ष नाही. म्हणजे पूर्ण हे असंच चाललंय. आता असं तिकडे गेल्यावर लग्नाला आता 2 महिन्यात तिकडे गेल्यावर मी तोपर्यंत मीराला असं तिचं रुटीन छान बसवेल ना. होपसो स्कूल पण चालू होतीये त्याच्यामुळे पण तिचं रुटीन व्यवस्थित बसेल. सो आता मी पण थोडासा आराम करते कारण का मीरा झोपली तोपर्यंत मी पण थोडंसं हे करून घेते आणि मग निमेष आल्यानंतर परत संध्याकाळी मग आमचं सगळं मी वाइंड अप करून ठेवेल. मीराचं माझं जे उद्या लागणार कारण का उद्या एंगेजमेंट 4 वाजता आहे पण सकाळी अशीच गडबड राहील. सगळं आवरावरीत पाहुणे वगैरे येणार मग त्यांच्यात वेळ जाईल. त्याच्यामुळे आता संध्याकाळी सगळं व्यवस्थित करून घेईन. आणि तुम्ही ह्याच्या आधी बघितलं असेल की गौरीने समीरला सरप्राईज देण्यासाठी टॅटू काढलाय कारण का तिला खूप वर्षापासून म्हणजे जेव्हा मी टॅटू काढला होता ना माझ्या एंगेजमेंट नाही टिळ्यानंतर माझ्या टिळ्यानंतर म्हणजे आमचं ठरल्यानंतर आम्ही दोघांनी पण टॅटू काढला होता. सो तेव्हापासून मी तिला म्हणायची की तू पण काढ काही नाही होत छान वाटतं असं तसं. सो तेव्हापासून तिचं असं होतं की कोणता काढू कसा काढू कुठे काढू. मग ती जॉबला लागली सो ते पण असं एक होतं की जॉबला लागली मग चालतंय नाही चालत त्या भीतीने पण टॅटू काढायचं राहून गेलं होतं. सो आता फायनली तिला चान्स मिळाला आणि मग तिने टॅटू काढलाय. सो आता ती समीर सोबत गेले पण ती जॅकेट घालून गेले जेणेकरून त्याला दिसणार नाही आणि डायरेक्ट त्याला उद्याच सरप्राईज मिळेल. सो ठीक आहे आता बघू निमेष आल्यावरच डायरेक्ट मी हे करेन. आता थोडासा आराम करते भेटूया थोड्या वेळाने. अच्छा तुमची नावं ना ओके हा ठेवतात अगं. ही रूम आहे आणि अच्छा इकडे टचअप आणि ते सगळं मेकअप. हा ठीक आहे काय मिरर पण चांगला मोठा आहे. हा आता येईल ना ह्यांचं जरा असं होतं ना असं नको नावायचं जरा थोडंसं तरी चांगलं. डेकोरेशन छान आहे. लग्न लावलं लग्न नाही आहे एंगेजमेंट आहे मावची. बाबू तू डान्स कसा करणार आहे. बाबू तुला कोणता डान्स येतो. ओके कोणता डान्स करणार आहे मुम्मू तू. What is your name? What is your name? My name is Meera. बोलो. जॉनी जॉनी बोला ना माइक मध्ये मीरा. बोल Johnny, Johnny, बोल ना बोल. Johnny, Johnny. हाँ. Yes, Papa. Taking sugar. No, Papa. Telling lies. No, Papa. Open your mouth. हाँ. मम्मा बोलू तू डान्स करते. हा
आली उमलून माझ्या गाली. कर ना डान्स. मम्मा बोलते ना. हाजा माऊ आणि तू कर. ओके चलो. आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा. टिंग 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 टिंग. घडी जायचं. हा येस. किंवा मग तू थांब इथे. आम्ही उद्या येतो. उद्या 4 वाजता येतो आम्ही. तू थांब. डान्स प्रॅक्टिस कर. हात काढ ना. गौरी दे तू वर पण उचलू शकते एवढं खाली वाकण्यापेक्षा. कॉमन सेन्सच नाहीये हा मुलीला. शंडाई शंडाई खाली सो खाली सो. तिला करायला लाव एकदा. नोजी डाक नोजी डाक नोजी. मला मला गाल टाक गाल टाक. ए फारटशील फोडतं की मला माणूस आहे मध्ये जा. ऐका ना लागते सगळं नका ठेवू. नेणार का मग ते हे करायला. मस्त केलं. नको नको तुमचं ठेवा. माझं तुम्ही तुळशी मध्ये घे. तुळशीच ना. 2-3 ब्लाऊज. कुठे ते मुक्ताई नाही का. मुक्ताई. हा गेले होते ना मम्मी ते. देवाच्या बाजूला बघा ना. हे ठेवा जरा. देवाच्या बाजूला हे ठेवलंय ना. मुक्ताई मध्ये घेतले. त्याच्यात पीस आहेत बघा ना. हे. हा का. ते 20 रुपयाला एक पडला ब्लाऊज पीस. शेणाई असेल ना की असेल ना घेऊया. शेणाई असेल. शेणाईपर्यंत परफेक्ट शिकाल. ह्याच्यानंतर ती एकदा तुम्ही बघितलं का तिने किती वेळा हात असा केला ते आधी नोटीस हे एकदाच आहे. आणि हात असं असं काहीतरी करून मग इथे. असं करून काहीतरी असं करून. सो येस असा होता आजचा दिवस. आजच्या दिवसात फार काही कॅप्चरच नाही करता आलं कारण का गडबडच चालू होती. त्याच्यानंतर मीराने भरपूर त्रास दिलाय, भरपूर खेळली, भरपूर झोप घेतली आहे आणि मीरा उठल्यानंतर मग तिच्याच मागे बराच वेळ गेला. सो डान्स प्रॅक्टिस सगळ्यांची झाली. आमचं पण असं ठरलं होतं की करू 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 पण वेळच नाही मिळाला. आता बघू परत कधी चान्स मिळतोय. हळदीला तर तसंही डान्स करायचं पण संगीतला किंवा बघू लग्नाच्या वेळेला ते आता पुढचं पुढे. ह्या वेळेस तर मला डाऊट आहे. आता बघू. उद्या 4 वाजता एंगेजमेंट आहे. जर सकाळच्या वेळेत जमलं तर ठीक, नाही तर मग नाही होणार. सो आत्ता वाजलेत रात्रीचे 1.
मीरा झोपली आहे. सो मीराचा डॅडू आला म्हणून मीरा तिच्या डॅडू सोबतच झोपली. आणि मला आता अजून व्हिडिओ एडिट करायचा आहे, तो शेड्यूल करायचं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की मी जर शेड्यूल केला आणि तो जर समीरने बघितला तर ते सरप्राईज स्पॉईल होईल. सो माझा विचार झाला की उद्याचा व्हिडिओ मी थोडासा लेट पोस्ट करेन, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा 12च्या टायमिंगला न दिसता तुम्हाला हा 4-5 वाजता वगैरे दिसतोय. मी अजून डिसाईड नाही केलंय की तो कोणत्या टायमिंगला टाकायचंय. सो ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण का उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण एंगेजमेंटचं फंक्शन, समीरची रिॲक्शन, त्यांच्या दोघांचे डान्स, गौरीच्या मित्रमैत्रिणींचे डान्स, मीराची लुडबुड, आमची तयारी, आम्ही कसं तयार झालो ते सगळं A to Z तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि इनकेस जर उद्याचा ब्लॉग पूर्ण नसेल तर ऑफकोर्स त्याच्यानंतर येणाऱ्या ब्लॉग्समध्ये पूर्ण फंक्शन कव्हर होईल, कारण का बरंच मोठा ब्लॉग होईल बहुतेक, त्याच्यामुळे मग त्याचे 2 पार्ट्स वगैरे करेन मी. सो ठीक आहे, भेटूया पुन्हा.